शुभ प्रभात. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज दिनांक 13 ऑगस्ट 2020 वार गुरुवार आणि आज आपण जमलेलो आहोत ऑनलाईन शिक्षणासाठी. आपल्या मार्च महिन्यापासून जरी शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र अविरत चालू आहे. कारण शिक्षण ही अखंड वाहणारी अशी एक प्रक्रिया आहे जी कधीही खंडित होत नाही. तर प्रथमतः सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये. खरं तर उपस्थित सर्व विद्यार्थी, माझे पालक जे इथे आवर्जून उपस्थित राहिले त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसेच सन्माननीय आमच्या विभाग निरीक्षिका श्रीमती सुनीता खाडे मॅडम, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, सगळे माझे सहकारी शिक्षक असतील त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. ओके, सो आज विद्यार्थ्यांना आपले माईक बंद ठेवा, चालू ठेवू नका. ओके, सो आज आपण ऑनलाईन शिक्षणासाठी एकत्रितपणे जमलेलो आहोत. तर आजच्या या शिक्षण प्रणालीमध्ये सुरुवात करण्याच्या आधी सर्वात आधी मी माझा परिचय करून देतो. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव आहे श्रीयुत संतोष कैलास पाटील आणि शाळा आहे माझी शारदाश्रम विद्या मंदिर, मराठी प्राथमिक विभाग, दादर. इथे मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या शिक्षण प्रणालीमध्ये आज आपण जो भाग पाहणार आहे तत्पूर्वी मी आपल्या पालकांशी थोडंसं हितगुज करू इच्छितो की आज आपण जे सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत ऑनलाईन शिक्षणासाठी, याच्या मागची पार्श्वभूमी काय, का म्हणून ही आपल्याला ऑनलाईन शिक्षण सुरू करावं लागतंय. कारण की आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये आता कोरोनामुळे खूप अशी बिकट परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. शिक्षकांनी देखील आपले माईक बंद करा. प्लीज. ओके, धन्यवाद. जगभरामध्ये कोरोनामुळे खूप अशी परिस्थिती बिकट झालेली असल्यामुळे आपल्याला तर घरातून बाहेर पडता येत नाही. आणि घरातून बाहेर पडता येत नसलं तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांशी जोडले गेलो ते या टेक्निकल गोष्टींनी जोडलेलो आहोत. आणि म्हणून आपण हे जे शिक्षण प्रणाली चालू ठेवलेली आहे ती अशी ऑनलाईन शिक्षण प्रणाली चालू ठेवली. खरं तर हा प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ ज्या बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शिक्षण विभागांनी उपस्थित करून दिले ते सन्माननीय आपले डेप्युटी ईओ आपले श्रीयुत महेश पालकर साहेब, तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आपल्या बालगोपाळांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार, मनापासूनच त्यांचे आभार आपण मानले पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती ही जी बाहेरची आहे ती कोरोनाची आहे, त्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण आपल्या मनामध्ये कुठेतरी उपस्थित झालेलंच असतं. सो अशा परिस्थितीत घाबरून न जाता, गांगरून न जाता पालकांना विशेषतः सांगायचं आहे की आलेले दिवस हे कधी राहत नसतात, ते जात असतात. दिवस येतात ते जाण्यासाठीच येतात. फक्त आपण खंबीर राहणं गरजेचं आहे. जसं तुम्ही माता पालक विशेषतः आपल्या मुलांना जसं तुम्ही उत्तमपणे आहार बनवून देतात, त्यांना आहार देऊन तुम्ही सुदृढ करू इच्छितात. प्रत्येक माता पालकाची इच्छा असते की माझं बाळ हे धष्टपुष्ट असलं पाहिजे. पण जसं ते शरीराने धष्टपुष्ट आहे तसं ते मनाने सुद्धा धष्टपुष्ट असणं फार गरजेचं आहे. कारण की आज आपण रोज पाहतोय, वर्तमानपत्र वाचतोय, आपण बातम्या ऐकतोय आणि त्याद्वारे आपल्याला कळतंय की बाहेरून धष्टपुष्ट दिसणारे व्यक्ती सुद्धा मनाने किती पोखरलेले असतात. आणि मग अशा वेळी कुठेतरी टोकाची भूमिका घेण्याचे प्रकार सध्या वाढलेले आपल्याला दिसत आहेत. सो लक्षात ठेवा, परिस्थिती ही कधीही कायम राहत नसते, ती बदलत असते. आणि जसा निसर्गात बदल होतो तसा तो आपण स्वीकारतो. त्याच पद्धतीने आज या परिस्थितीमुळे जो बदल झालाय त्या परिस्थितीनुसार आपण आपल्या शिक्षण प्रक्रियेत सुद्धा बदल केलाय. जे शाळेच्या 4 भिंतीमध्ये जे शिक्षण प्रक्रिया आपण घेत होतो तीच आता आपण ऑनलाईन माध्यमातून घेत आहोत. आणि या ऑनलाईन माध्यमामध्ये आपले विद्यार्थी रोज उपस्थित राहून उत्तमरित्या अध्ययन क्रिया पार पाडत आहेत. खरं तर जसं विद्यार्थ्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या सदृढ करू इच्छितात तसं मानसिकदृष्ट्या सुद्धा त्यांना खंबीर करण्यासाठी विशेषतः माता पालकांनी काळजी घेतली पाहिजे. कारण की विद्यार्थी आता तुमच्याजवळ आमच्यापेक्षा जास्त आहेत. आमच्याजवळ ते अर्धा तासासाठी रोज असतात, परंतु तुमच्याजवळ ते रोज आता जुळले जात आहेत. सो ते रोज जुळले असताना तुम्ही त्यांच्या आवडी, त्यांचे छंद, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. विद्यार्थी जर गप्प असेल तर तो गप्प का आहे ह्या जाणून घेण्याच्या ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही जागृत करून घ्या. त्याला विचारा, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या. त्याच्या मनातला अबोलपणा दूर करून घ्या. त्याला काही वाटतंय का ते विचारा. त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न ह्या तुम्ही कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये केला पाहिजे. समस्या आहे पण समस्यामध्ये सुद्धा संधी शोधता आली पाहिजे असं मला वाटतं. कारण की विद्यार्थी आता तुमच्या जवळ आहेत आणि तुमच्या जवळ असताना विद्यार्थ्यांना तुम्ही योग्य विद्यार्थ्यांनी
विद्यार्थ्यांनी प्लीज आपले माईक बंद ठेवा. प्लीज आपले माईक बंद ठेवा. व्हेरी गुड. ओके. विद्यार्थ्यांना तुम्ही काय करा, तुमच्याजवळ असलेली जी छान छान पुस्तकं आहेत, गोष्टीची पुस्तकं आहेत, विशेषतः त्यांना साहस मिळेल, त्यांना मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल अशी पुस्तके तुम्ही त्यांना वाचायला द्या, जेणेकरून त्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचा वाचन कौशल्य वृद्धिंगत होईल, त्यांचं वाचन कौशल्य हे डेव्हलप होईल आणि त्यांना कुठेही उभे राहताना किंवा कोणासमोर प्रेझेंट होताना भीती वाटणार नाही. कारण की असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल. बरोबरच आहे ते. आणि वाचन ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जर समजा तुमच्या घरामध्ये वर्तमानपत्र येत असेल, पुस्तक असतील, काही कात्रणं असतील, तर नक्कीच ती मुलांना वाचायला द्या. विद्यार्थ्यांना वाचायला देत असताना ते विद्यार्थी कशा पद्धतीने वाचत आहेत त्याकडे सुद्धा आवर्जून लक्ष द्या. कधी कधी तुम्ही त्यांना वाचन कसं करायचं हे देखील दाखवा. कारण की राजमाता जिजाऊ रोज शिवबांना छान छान गोष्टी सांगायच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या आणि त्याचा नकळत योग्य असा तो परिणाम शिवाजी महाराजांवर झाला होता, छत्रपती शिवाजी महाराजांवर झाला होता आणि त्यातून हे थोर व्यक्तिमत्व उदयास आलेलं होतं. असं म्हटलं जातं की चांगले मित्र, चांगले पुस्तक यांच्या माध्यमातून जेव्हा आपण जोडतो तेव्हा आपला विकास हा आपोआप व्हायला सुरुवात होते. सो अशाच पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांच्या वाचनाकडे लक्ष द्या, कारण वाचनाने माणूस हा समृद्ध असा होत असतो. म्हणून तर आपल्या शिक्षण विभागाने आणि कालनिर्णय पुरस्कृत श्री मनाचे श्लोक स्पर्धा गेली 27 वर्षापासून अखंडितपणे आपण राबवत आहोत. आपली शिक्षण प्रक्रिया, आपले शिक्षण विभाग राबवित आहेत आणि त्याच्यामध्ये आपले बरेच विद्यार्थी सहभाग घेतात, यशस्वी होतात, मनांच्या श्लोकांचं मनापासून पाठांतर करतात. परंतु जे पाठांतर केलंय ते पाठांतरपर्यंत सीमित न ठेवता ते आपल्या जीवनात देखील, आचरणात देखील आणलं पाहिजे. म्हणून तर समर्थ रामदास नेहमी म्हणायचे, समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणायचे की मनाधारिष्ट श्रेष्ठ जीवी धरावे. बरोबर आहे. कारण की श्रेष्ठत्व हे मनाकडे पाहिजे. माणूस शरीराने हरता कामा नये, तसंच तो मनाने देखील हरता कामा नये. मन खंबीर आणि कणखर असलं पाहिजे. कारण की मानसिक स्थिती ढळली की त्याचे विचार ढळतात आणि विचार ढळले की त्याला योग्य दिशा मिळत नाही. मान्य आहे की थोडीशी आहे आजही काळ रात्र निशा, परंतु रवी किरणांनी उगवेल पुन्हा नवी दिशा आणि पुन्हा नवीन आशा. सो घाबरू नका, आलेली परिस्थिती ही नक्कीच दूर होणार आहे. पालकांना एक मनापासून विनंती आहे की मुलांना मानसिक धीर द्या, त्यांना व्यवस्थित साथ द्या, त्यांना समजून घ्या, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या, त्यांचे छंद जोपासण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि मुलांशी संवाद साधताना त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा देखील तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ओके. सो मनांच्या श्लोकांचं वाचन करून घ्या, मनांचे श्लोक पाठांतर करून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही हे संस्कृत श्लोकांचं जेव्हा मुलांकडनं पाठांतर करून घेतात तेव्हा त्या संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य वृद्धिंगत होतं, त्यांची भाषा ही समृद्ध होते, शिवाय त्यांच्या जिभेला जे कठीण शब्द आहेत, जे बोलायला उच्चारायला कठीण वाटतात, त्यांचं वळण देखील सहज आणि सोपं होतं. शिवाय त्यांचं पाठांतर कौशल्य डेव्हलप होऊन त्यांच्या बुद्धीचा विकास देखील हा चांगल्या पद्धतीने होतं. एक व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी, व्यक्तिमत्व उभारून दिसण्यासाठी वाचन कौशल्य ही फार मोठी महत्वाची बाब आहे. असं म्हटलं जातं की वक्ता दश सहस्त्रेषु, अर्थात 10,000च्या सभेला सुद्धा एक वक्ता हा संभाषित करत असतो, त्यांना संबोधित करत असतो. आणि एक वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा तो आपल्या वाकचातुर्यानेच अखंड सभेला मंत्रमुग्ध करत असतो. म्हणून पालकांना विशेषतः सांगायचं आहे की विद्यार्थी तुमच्या जवळ आहेत, तेव्हा त्यांच्या जवळ असताना तुम्ही त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने मनावर संस्कार होतील, मनाचा विकास होईल अशा पद्धतीची वाचनाची साहित्य, वाचनाचे जे काही काही तुमच्याकडे साहित्य उपलब्ध असतील ते त्यांना उपलब्ध करून द्या, जेणेकरून आपली मुलं हे मानसिकरित्या खंबीर होतील आणि आलेल्या प्रत्येक संकटाशी सामना करण्यासाठी कटिबद्ध होतील. धन्यवाद. याच नोटवर आपण इथे आता पालकांशी इथं थांबून आजच्या आपण आपल्या भागाला सुरुवात करूया. सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. So today we are gathered here for online education. We know that the school are still closed due to the corona, but education is still going on. आपल्याला माहिती आहे की कोरोना असल्यामुळे शाळा बंद आहेत, पण तरी शिक्षण हे अविरतपणे चालू आहे. सो आजच्या भागामध्ये आपण सुरुवात करूया. So today our subject is English and our topic is based upon the reading skill, which is related to the reading skill. Before that, I would like to share my screen in front of you. Let's see.
I would like to share my screen. Okay, can you able to see my screen? तुम्हाला माझी स्क्रीन दिसते मॅडम? हॅलो 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 ओके ओके थँक्यू सॉरी मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू गुड थॉट health is wealth now let's see the topic before that topic I would like to share my screen in front of you look at the first clip look at this letter which letter is this रुचिका शिंदे हे कोणतं अक्षर आहे बाळा unmute yourself very good this is a capital C and what is the color of that letter card hello bala ruchika shinde Red. see red very good now mute yourself very good now look at the next clip now look at these all letters very good aradhya thavre are you there beta aradhya thavre C-A-T. okay very good how many letters are there beti how many letters are there किती अक्षर आहेत बाळा तिथे 3 letters which are those कोणती अक्षर आहेत ती बाळा which are those letters C-A-T. very good beta C-A-T very good what is the phonic sound for C here त्याचं साऊंड काय C चं इथं क what is the phonic sound for A and what is the phonic sound for T here T चा साऊंड काय बाळा T very good so mute yourself बरोबर धन्यवाद very good so C-A-T that is a cat okay now look at the next clip Satyajit Hingne tell me what is the name of that picture Satyajit tell me what is the name of that picture Cat. cat look at this beautiful cat this is a very big and fat cat okay so this picture is related to the previous word हे जे चित्र आहे हे आधीचं जे शब्द जो गेला ना त्या शब्दाशी रिलेटेड असलेलं त्याचं हे चित्र आहे now mute yourself now look at the next letter okay now look at this letter which letter is this Bapu Koli Tanushree Koli now tell me which letter is this hello okay Dusran M now mute yourself very good and what is the color of that letter त्या अक्षराचा रंग कोणता आहे येलो व्हेरी गुड बेटा नाउ म्यूट युअरसेल्फ तुझा माइक बंद कर व्हेरी गुड ओके तनिष्का सावंत आर यू देयर नाउ लुक एट दीज ऑल लेटर्स तनिष्का सावंत हाउ मेनी लेटर्स आर देयर तनिष्का सावंत ओके एनीबडी कॅन टेल मी द हाउ मेनी लेटर्स आर देयर तिथे किती अक्षरे कोणी सांगू शकतं का very good M-A-T there are 3 letters we can use these all 3 letters we can make a one word that is a mat so what is the phonic sound for M here as a ma phonic sound for A here as a and phonic sound for T here as a T so we can make a one word that is a mat M-A-T mat now look at the next picture now look at this picture what is the name of that picture या चित्राचं नाव काय आहे mat very good mat this is a mat it is a colorful mat and it has a lot of colorful dots on that
मॅट. व्हेरी गुड. आपण बघितलं की त्या चटईवर असे खूप रंगांचे ठिपके आहेत. नाव आपण पाहिलं की आपण अक्षर पाहिलं, अक्षरानंतर शब्द पाहिला, शब्दानंतर आपण चित्र पाहिलं. ओके, सो वी कॅन मेक द सेंटेन्स. आता आपल्याला वाक्य बनवायचं बाय युझिंग दिस पिक्चर्स. ओके, नाउ लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. Okay, there is one sentence. The dash sat on a dash. This is a incomplete sentence. हे एक इनकम्प्लीट सेंटेन्स आहे, पूर्ण सेंटेन्स नाहीये. सो या सेंटेन्सला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. सो आय कॅन फील दिस टू एम्प्टी स्पेसेस. मी या दोन ज्या रिकाम्या जागी आहे, आय कॅन फील दिस टू एम्प्टी स्पेसेस विथ अ पिक्चर. लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पिक्चर? What is the name of that picture? Look at the first picture. Cat. Cat. Very good. The cat sat on a. Now look at the next picture. Mat. Mat. Very good. Very good. Mat. The dash dash sat on a dash dash. Okay. So you can tell me the name of that second picture. Now we can feel these. We can feel these words in the empty spaces. Now आता आपल्याला ते जे खालचं वाक्य दिसतंय तिथे आपल्याला हे प्राण्यांचे शब्द भरायचे. Now tell me what is the name of that first picture? Very good. Very good, Tanushri Bapukoli. CAT, cat. The cat sat on a MAT, mat. Very good. So this is the full sentence. The cat sat on a mat. Okay. Now, today we are going to learn the same topic which is related to reading. Hence, our topic name is reading time. Subject English, Unit 1, 1.11, reading time. There are many sentences with the pictures are given in your textbook on the page number 15. तुमच्या पुस्तकातल्या पान नंबर 15 वर अशी बरीच वाक्य दिलेली आहेत की जी चित्रांशी रिलेटेड आहेत आणि आपल्याला ती कंप्लीट करायचं. नाउ लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स इन युअर टेक्स्टबुक. Yes, I can read it. I am dash dash and my dash dash are looking at my pictures. So there are two empty spaces. I can fill that two empty spaces with a picture. Now look at the first picture. There is one boy and he is doing something. What he is doing? तो काय करत आहे? He is drawing. Yes, he is drawing. Very good, Samiksha Aire. And look at the next picture. How many children are there? Look at the second picture. How many children are there? Children. There are 4 children, beta. There are 4. There are 4 children. Very good, very good. Now we can complete this sentence. Instead of picture, we can use the word for that picture. म्हणजे आपण त्या चित्राऐवजी त्या चित्रांसाठी जे शब्द आहेत ते भरून वाक्य पूर्ण करूया. Now look at the first picture. What he is doing? He is drawing. So I am drawing and my who are they? ते कोण आहेत त्या मुलाचे? Friends. Very good. Yes, and my friends are looking at my picture. So that is a complete sentence. I am drawing and my friends are looking at my picture. Now look at the next sentence. They see the dash, the dash, the dash, and the dash in the sky. So there are 4 empty spaces I can fill with a proper picture. Look at the first picture. What is the name of that picture? Sun. Sun. Ha, कळालं. Next picture. Moon. Moon. Very good. Very good. Next picture. Stars. Stars. Okay. Okay. Sai Panchal, are you there? Sai Panchal, how many stars are there? Count it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good, beta. Very good. 10, 11 बाळा. किती आहेत तिथे? 11 आहेत. Okay? Okay. And look at the next picture. What is the name of that picture? Clouds. Clouds. Clouds आहेत बाळा. ढग आहेत ते. काय आहेत? ढग आहे. Now we can fill these all words in the empty spaces. आता आपण हे सगळे शब्द इथे भरूया. Look at the first picture. They see the sun. Sun. They see the
Moon. They see the stars and they see the clouds in the sky. So this is the full sentence. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. Ruchika Shinde, can you read this full sentence? तू हे वाक्य वाचू शकते रुचिका शिंदे? Oh. वाचा. This Read it. is the sun, the moon, Very the good. star, and the clouds in the Clouds. cloud Cloud. in the Sky. sky. Okay. Clouds म्हणतात. Clouds म्हणजे ढग. Okay. Now look at the next picture. The dash is dancing near the dash. Now look at the first picture. What is the name of that bird? Peacock. Peacock. Yeah. Peacock is our national bird. हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. And it likes to dance during the rain. Okay. त्याला पावसामध्ये नाचायला आवडते. It has a colorful feathers on her body. त्याच्या अंगावर असे colorful feathers म्हणजे पिसं आहेत. And look at the second picture. What is the name of that picture? Tree. Very good. Tree. Very good. So we can complete this sentence. Instead of that picture, we can use the word for that. Okay. So look at the first picture. What is the name of that picture? Peacock. Very good. The peacock is dancing near the peacock is dancing near the tree. Very good. Okay. Satyajit Ingne, can you read this sentence? हा हे वाक्य वाचशील का बाळा? हे वाक्य वाचायचं तुला. Read this sentence. The peacock is dancing near the tree. Very good, beta. Now mute yourself. Mic बंद कर. हाँ. Next picture. The dash is sitting in between the dash and the dash. Okay, there are 3 empty spaces. I can fill with a proper picture. Look at the first picture. What is the name of that picture? Sparrow. Yes, sparrow म्हणजे चिमणी. Okay. Now look at the second picture. What is the name of that bird? Crow. Very good. CROW, crow. And look at the third picture. Parrot. Okay. Very good. Parrot. कळालं, mic बंद. Parrot. PARROT, parrot. Okay. Now we can fill this sentence. Instead of using that picture, we can use the word for that. Okay. So the sparrow is sitting in between the crow and the parrot. Very good. Samiksha Ahire, can you read this full sentence? तू हे पूर्ण वाक्य वाचशील का बाळा आता खालचं? The sparrow is sitting in is between the crow and the parrot. Parrot वाला, peacock नहीं है. Okay, now look at the next sentence. Very good, beta. The dash and the dash are grazing in the meadow. Okay, now look at the first picture. What is the name of that picture? Cow. Very good. It gives milks to us. है की नाही? ते आपल्याला दूध देते. Now look at the second picture. What is the name of that picture? Deer. Very good. म्हणजे गाय आणि हरिण दोघं ग्रेझिंग म्हणजे चरत आहे. कुठे? मेडो म्हणजे कुरण म्हणजे चरण्यासाठी राखीव ठेवलेली जागा, त्याला कुरण म्हणतात. Now we can complete this sentence. Instead of using picture, we can use the word for that. Now the first picture, the cow. Very good. And the deer. Very good. Manjrekar, are you there? Can you read this full sentence? वाचू शकतो बाळा? The cow are grazing in the meadow. Okay, very good. Next picture. The dash is sitting up there on a branch of dash. Now look at the first picture. What is the name of that picture? Monkey. Yes, monkey. Very good. Monkey. It likes to banana. It likes to swing from tree to tree. It is very funny. Now look at the second picture. What is the name of that picture? Tree. Now, yes, very good. Ekanits. Very good. Okay, now we can fill this sentence with the help of that word. The monkey is sitting up
On a branch of the tree. Very good. Very good. Now look at the next picture. आता फक्त ज्याचं नाव घेईन त्यानेच बोला हा. ओके. तनुश्री बापू कोळी. Look at this sentence. The dash is also sitting on a branch of the dash. Look at the first picture. What is the name of that picture? खारुताई बघ खार आहे. इंग्लिश मध्ये आपण तिला स्क्विरल म्हणतो. काय म्हणतो? Squirrel. हा. Very good. Now look at the second picture. Very good. What is the name? Tree. Very good. हो कळलं मला. Okay. Now we can complete this sentence. Instead of using picture, we can use the word for that. आपण त्या चित्राऐवजी आता त्याचा शब्द वापरूया. Okay. Now look at the first picture. What is the name of that picture? The squirrel. The squirrel is also sitting on a branch of the. Is also sitting on a branch of the. Sitting on branch of the tree. Branch on the tree. Very good, beta. Now mute yourself. Okay. Okay. Now we can solve the questions which is based upon the match their names, which is based upon this paragraph. Okay. आपण सोडवूया. आता look at this picture. Okay. आता मी प्रश्न एकालाच विचारणार. समीक्षा आहे. How many pictures are there? समीक्षा आहे. Only समीक्षा आहे. How many pictures are there? There are 4. Very good. There are 4 pictures. What is the name of that all picture? सगळ्या पिक्चरची नावं सांग बरं काय? Monkey. Very good. Squirrel. And deer. Very good. Now we can match the picture with their proper word. How can match it? Look at this. Sun, S-U-N, sun. Monkey, M-O-N-K-E-Y, monkey. Squirrel, S-Q-U-I-R-R-E-L, squirrel. And the last, deer. Okay? Deer. Now look at the next clip. Ruchika Shinde, look at the picture and match their names. Now look at the picture. How many pictures are there, baby? How many pictures? How many pictures are there? Parrot. Very good. Now we can match with a proper word. आपण हे शब्द आता जोडून घेऊया. Now look at the C-A-W, P-A-R-R-O-T, parrot, M-O-O-N, moon, and the last T-R-E-E, tree. Now look at the next picture. Satyajit Hingne, look at the picture and match their names. How many pictures are there? How many pictures are there? Sparrow. Okay, so there are total 3 pictures. Now look at the related word to that pictures. So we can match it. Clouds, crow, and sparrow. Okay. Now we can see these all words from this paragraph. आपण या पॅराग्राफ मधनं हे सगळे शब्द पाहिले होते. आता हे सगळे शब्द आपल्याला समीक्षा आहिरे एकदा वाचून दाखवेल. समीक्षा आहिरे, can you read these all sentences? All words? Moon, star, cloud, Very good. Excellent. Marvelous. Sparrow. Very good. Parrot. Deer. Squirrel. Very good. Now I can read this whole paragraph. Now listen carefully. Mute yourself. सगळ्यांनी mic बंद ठेवा आता. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. On that note, we will stop our session. आता आपण हे सेशन आपल्या इथे थांबूया. तो अशा पद्धतीने आज आपला हा जो लेसन होता आपण इथे घेतलेला आहे. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे सर्व पालकांचे मनापासून आभार मानतो की
आपण सर्व इथे आवर्जून उपस्थित राहिलात, त्यामुळे आपले मनपूर्वक मनापासून खरंच आभार. आणि ही संधी प्राप्त करून दिली त्यामुळे आपल्या शिक्षण विभागाचा देखील मनपूर्वक आभार. आता आपण सगळे इथून